सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते जय देवी
हे चला चला आता आपण आगोटा पागोटा खेळूया. आगोटा पागोटा घालीन म्हणते पिंगोटा. आगोटा पागोटा घालीन म्हणते पिंगोटा. मथुरेच्या बाजारी जाईन म्हणते, लाल साडी नेसीन म्हणते, जरीची चोळी घालीन म्हणते. आगोटा पागोटा आगोटा पागोटा आगोटा पागोटा आगोटा पागोटा आगोटा पागोटा आगोटा पागोटा. नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू. या गावचा त्या गावचा कसर नाही आला, बांगड्या नाही मला, कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू. या गावचा त्या गावचा सोनार नाही आला, बुगडे नाही मला, कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू. या गावचा त्या गावचा माळी नाही आला, वेणी नाही मला, कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू. या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला, चोळी नाही मला, कशी मी नाचू, नाच ग घुमा
कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू. चला चला आपण आता लाट्याबाई लाट्या खेळूया. लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या मामानी दिल्या मला सारंगी पेट्या साजनी सू बेलाच्या झाडाखाली महादेवा तू कृष्ण गुजरी राधा गुजरी कुंडीवरचा हार माझा सात पदरी काय करू माय कुंडीवरचा हार माझा नेलास की काय 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 कुंडीवरचा हार माझा नेलास की काय. चला चला आता आपण घागर घुमूया. घागर घुमू दे रामा पावा वाजू दे. घागर घुमू दे रामा पावा वाजू दे. आला शंकरोबा गवर माझी नाचू दे. आला शंकरोबा गवर माझी नाचू दे. रुनू जुनू त्या पाकरा रुनू जुनू त्या पाकरा जाते माझ्या मायरा. आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा. आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा. रुनू जुनू त्या पाकरा घुमू दे घागर घुमू दे खेळात जुयो रमू दे. घुमू दे घागर घुमू दे खेळात जुयो रमू दे. गल्ली घागर झुकतिया मागणी मोर झुकतिया. गडली घागर घुमतिया मागणी मोर झुकतिया. फू 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 फू. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. लेक माझा ग जावय तुझा ग डॉक्टर झालाय ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. लेक माझी ग सून तुझी ग बीए झाली ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. लेक माझा ग जावय तुझा ग गेला फॉरेनला पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. तुझ्या बहिणीचं नाक नकट ग तोंड चपट ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा. सुप सुप सुपला सुपाला घागरी सुप सुप सुपला सुपाला घागरी. हे सुप कोण्या ग बंदराचा हे सुप कोण्या ग बंदराचा. हे सुप ब्राह्मणदेव वाडीचं ग हे सुप ब्राह्मणदेव वाडीचं. हे सुप ब्राह्मणदेव वाडीचं ग हे सुप ब्राह्मणदेव वाडीचं. सुप सुप सुपल्या सुपाला घागरी सुप सुप सुपल्या सुपाला घागरी. हे सुप कोण्या ग नगराचा हे सुप कोण्या ग नगराचा. हे सुप नवला देवी वाडीचं ग हे सुप नवला देवी वाडीचं. हे सुप नवला देवी वाडीचं ग हे सुप नवला देवी वाडीचं. सुप
सुप सुपल्या सुपाला घागरी सुप सुप सुपल्या सुपाला घागरी हे सुप कोण्या ग नगराचा हे सुप कोण्या ग नगराचा हे सुप नादावडे गावाचं ग हे सुप नादावडे गावाचं हे सुप नादावडे गावाचं ग हे सुप नादावडे गावाचं हे सुप नादावडे गावाचं ग हे सुप नादावडे गावाचं हे सुप नादावडे गावाचं ग हे सुप नादावडे गावाचं. चला चला आता आपण झिम्मा खेळूया. खडकावरचा झिम्मा बघूया. खडकावरचं झुळझुळ पाणी कुणी ग बाई अडवलं खडकावरचं झुळझुळ पाणी कुणी ग बाई अडवलं आला होता दीर्घ माझा त्याने ग बाई अडवलं आला होता दीर्घ माझा त्याने ग बाई अडवलं पाणी अडवून रान भिजवून सोन ग बाई पिकवलं पाणी अडवून रान पिकवून सोन ग बाई पिकवलं आला होता घरधनी माझा नव घर ये बांधलं आला होता घरधनी माझा नव घर ये बांधलं आला होता घरधनी माझा नव घर ये बांधलं आला होता घरधनी माझा नव घर ये बांधलं. कट कट नाचरा हसरा नाचरा जरासा साजरा सुंदर साजिरा श्रावण आला हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला तांबूस कोमल टाकीत पाऊल तांबूस कोमल टाकीत पाऊल भिजल्या मातीत श्रावण आला भिजल्या मातीत श्रावण आला मेघात लावीती सोनेरी निशाने मेघात लावीती सोनेरी निशाने आकाश वाटेने श्रावण आला आकाश वाटेने श्रावण आला सुंदर साजिरा श्रावण आला सुंदर साजिरा श्रावण आला. नमस्कार. पहिले आपली ओळख सांगा. नमस्कार, माझं नाव विशाखा वल्लभ शिंदे. मी नादावडे गावातील ब्राह्मणदेवाडीत माझं सासर आहे आणि त्या गावची मी सून आहे. हां, तर शाळेतील मुलांना ही परंपरा रुजवण्याची कल्पना तुमच्या मनात कुठून आली आणि कशासाठी, काय हेतू काय? हेतू म्हणजे सांगायचं गेलं तर म्हणजे आत्ताच्या मुलांना करीन जे आपले पारंपरिक जे आपले फुगड्या म्हणजे सांस्कृतिक आपले जे काही महिलांचे कार्यक्रम आहेत जे आपले मराठी लोकांचे कोकणी लोकांचे आपले जे सांस्कृतिक जे आपले फुगड्या हा प्रकार आताच्या मुलांना हे माहिती नाही आहे आणि ते त्या मुलांना कळावं की ते मंगळागौर फुगड्या काही आपले कार्यक्रम असतात गणपतीच्या सणामध्ये ते त्या लहान मुलांना किंवा आताच्या मुलांना ह्याची म्हणजे ओढ लागावी हा माझा म्हणजे उद्देश होता की मुलांकडनं आपण हे मंगळागौर करून घ्यायचं आणि तो म्हणजे पुढे हे कंटिन्यू चालू राहावं जेणेकरून जे आता ही परंपरा बंद होत आलेली आहे ती परत पुण्याने चालू होईल या हेतूने तुम्ही हे काल चालू केलेत कार्य. हो हो. तर खरोखरच खूप चांगला हा तुम्ही उपक्रम केला आहे. उपक्रमच म्हणूया आपण कारण आता हे बंदच चाललेले आहोत आणि तुम्ही परत एकदा चालू केलात त्याबद्दल तुमचं खरोखरच मनापासून धन्यवाद. आणि मुलांना तर तुम्हाला फुगडी घालताना कसं वाटलं सगळ्यांना? मजा आली? तुम्हाला असं कल्पना यांची कल्पना तुम्हाला कशी वाटली? छान वाटली ना? म्हणजे फुगडी घालायला आपल्याला कोणीतरी शिकवलं आणि त्याच्यापासून आपली संस्कृती जिवंत राहील अशा हेतूने तुम्हाला त्यांनी शिकवलं तर तुम्हाला ही पुढे परंपरा चालू ठेवायची आहे तर तुम्ही चालू ठेवाल ना? धन्यवाद. तर या सर्व मुलांसाठी एकदा नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून जर कोणाला फुगडी जर हवी असेल मंगळागौरीला असेल किंवा गणपतीमध्ये असेल किंवा श्रावण महिन्यामध्ये आता आपले हिंदूंचे सण चालू झालेलेच आहेत तर त्याच्यासाठी जर तुम्हाला हवं असेल तर एकदा
यांचा नंबर तुम्हाला देऊन ठेवतो. नंबर सांगा. 8369950926. हां, जर तुम्हाला मुलांची फुगडी ठेवायची असेल, तुम्हाला आवडली असेल, किती दिवस लागले यांना खरं ते विचारलंच नाही मी. ह्यांना 2 दिवसामध्ये यांची मी हां, result घेतली. म्हणजे हे 2 दिवसातच त्यांना शिकवलेलं आहे. त्यांना अजून पूर्ण ट्रेनिंग दिलेली नाही आहे. श्रावण महिना सुरू झाला त्यामुळे त्यांनी गडबडीत मुलांना शिकवलं आहे आणि हे शिकवून चालू केलं. म्हटलं बघूया तरी एक प्रयोग म्हणून त्यांनी केलं आणि मी त्यावेळेला नेमका आलो इथे, तर लगेच ते म्हणाले आपण एक शूटिंग करूया, चालेल का? तर म्हटलं चालेल करूया आणि त्या अनुषंगाने आम्ही हे लगेचच शूटिंग करून हे सगळा कार्यक्रम केला. तर तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि या मुलांना जास्त याच्यामध्ये आवड निर्माण व्हावी या हेतूने तुम्ही यांना बोलवा आणि काय असेल ते तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या ताईंशी आणि हा कार्यक्रम तुमच्याकडेही करून घ्या. धन्यवाद.